नमस्कार शिक्षक बंधूंनो, 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती, परंतु दुर्दैवानं पेपर फुटीमुळं या ठिकाणी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. हे दुर्दैव आहे. शासन ज्यावेळी निर्णय देईल, वेळापत्रक जाहीर करेल, त्या दिवशी तो पेपर होईलच. तोपर्यंत आणखी काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. महा TET पेपर 2 2021 मधला गणित प्रश्न आहे. सायलीला फेब्रुवारी 2014ची मजुरी 18,200 रुपये मिळाली. तिला आणखी 14,950 रुपये मिळण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल? हे पर्याय आहेत. या ठिकाणी 18,200 रुपयाला फेब्रुवारी महिना 28चा दिवस आहे, कारण हे लीप वर्ष आहे. मग 18,200 रुपये मिळण्यासाठी 28 दिवस करावे लागतात. तर 14,950 रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल? या ठिकाणी तिरकस गुणाकार आपण केला. 28 गुणिले 14,950 आणि त्याला भागिले पहिलं पद 18,200. हे एक एक शून्य गेले. 28नं या ठिकाणी 1820ला भागायचं. 28 संग 68 असे. 182मधून 168 गेले, उरले 14. पुढे 140 झाले. 28 45 असे 65 आलं. या ठिकाणी 13 5 65, 13 1 13, उरला 1. 19 आहे. 13 1 13, उरले 7. 13 5 65. आता 5 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 15, म्हणजे 23 5 15 वर्षे बरोबर 23 दिवस लागतील. अचूक पर्याय नंबर 3. ओके, अशा पद्धतीनं अचूक सोडवणं गरजेचं आहे. दुसरा आहे त्याच वर्षाचा 2021चा पेपर 2 मधला 6x वर्ग वजा xy, 2xy वजा y वर्ग बरोबर 6x. तर x yचं गुणोत्तर काढायचं आहे. हे पर्याय आहेत. गुणोत्तर कोणता आहे? 6x वर्ग वजा xy भागिले 2xy वजा y वर्ग बरोबर 6x हे दिलेलं आहे. हे भागिले हे बरोबर हे भागिले हे 6 भागिले 1. तिरकस गुणाकार 6x वर्ग वजा xyला 1 गुणलं, 6x वर्ग वजा xy आणि 6 2xy वजा y वर्गाला गुणायचं आहे. 6 दुनी 12xy वजा 6 गुणले y वर्ग वजा 6y वर्ग. उजवीकडची दोन्ही पदं ही मागं घ्यायची. 6x वर्ग वजा xy, 12xy मागे घेतले, वजा 12xy वजा 6y वर्ग मागे घेतले. उजव्या बाजूची ही दोन्ही पदं 12xy मागाले वजा 12xy वजा 6y वर्ग मागाले अधिक 6y वर्ग. पलीकडं बरोबर शून्य राहिलं. हे वर्ग समीकरण मिळालं. 6x वर्ग आहे वजा 12xy वजा xy वजा 13xy, म्हणजे 6x वर्ग वजा 13xy अधिक 6y वर्ग बरोबर 0. हे वर्ग समीकरण मिळालं. वर्गपदांना सगुणक आहेत. इथं 6 आणि इथं 6. त्या दोघांचा गुणाकार 6 36 आणि 36चे 2 अवयव असे मिळवायचे. गुणाकार 36 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज 13 आली पाहिजे. 36चे 2 अवयव 9 चोक 36 आणि बेरीज 9 4 13 मधल्या पदा एवढी. पण दोघांचीही चिन्ह वजा ठेवल्याशिवाय वजा 9 वजा 4 वजा 13 येत नाही. त्याशिवाय वजा पाहिजे. आणि वजा 9 गुणले वजा 4 दोघांचा गुणाकार अधिक येतोय. म्हणून मधल्या पदासाठी वजा 13xy साठी वजा 9xy वजा 4xy आणि अधिक या ठिकाणी 6y वर्ग बरोबर 0. ओके, 6x वर्ग y वजा 13xyची फोड झाली, वजा 9xy वजा 4xy. पहिल्या दोघातून सामायिक 3x निघतोय. आत राहतो 2x वजा 3y. 2x वजा 3y हा पुढं राहतोच, तो लिहिला तसाच. इथं वजा 4xy मधून आत घेतलेला 2x आणि बाहेर वजा 2y. 2 सामायिक कंस आहे. 2x वजा 3y आणि कंसाच्या बाहेरचं दुसऱ्या कंसात 3x वजा 2y बरोबर 0. एकदा या 2 कंसांचा गुणाकार 0 आहे. एकदा 2x वजा 3y हा कंस 0 बरोबर दाखवायचा. 2x वजा 3y बरोबर 0. वजा 3y पलीड गेले. 2x बरोबर 3y. x भागिले y पाहिजे. x तिथंच y मागे घेतला आहे. 3 तिथंच 2 पलीड घेतलेत. x भागिले y बरोबर 3/2 3/2. अचूक पर्याय या ठिकाणी पहिलाच आहे. ओके, आपण 3x वजा 2y घेतलं तर आपल्याला 2/3 मिळेल, परंतु 2/3 पर्यायच नाही, त्यामुळे 3/2. ओके, अचूक पर्याय नंबर 1. काळजीपूर्वक सोडवा म्हणजे पर्यायपर्यंत तुम्ही नक्की जा.
पुढला प्रश्न आहे, एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांचे वय 14 वर्षे आहे. वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती वर्षे आहे? 36, 48, 42, 51. आता सरासरी वय कसं काढायचं? 36 विद्यार्थ्याचे एकूण वय भागिले एकूण विद्यार्थी. मग 36 विद्यार्थ्याचे एकूण वय भागिले 36 विद्यार्थी. एकूण विद्यार्थी 36, सरासरी वय 14, आणि 36नं सरासरी वयाला 14ला गुणलं तर 504 गुणाकार येतोय. ते 36 विद्यार्थ्यांचे एकूण वय 504. आता वर्ग शिक्षक मिळवला, त्यामुळं 14 विद्यार्थी आणि अधिक एक शिक्षक 15. आणि मग या ठिकाणी संख्या किती झाली? 36 विद्यार्थीने एक शिक्षक 37, म्हणजे 37 जणांची एकूण वय. आता 15 गुणिले 37 होणार, म्हणजे गुणाकार 555. 504 वरून 555 कशामुळं वाढलं? वर्ग शिक्षकामुळं वाढलं, शिक्षकामुळं वाढलं. त्यामुळे शिक्षकाचं वय 555 वजा विद्यार्थ्यांचं 504. शिक्षकासहित 555, शिक्षक सोडून 504, म्हणजे वजाबाकी 51 आहे. म्हणजे 51 वर्षे हे कोणाचं वय असणार आहे? शिक्षकाचंच वय असणार आहे. नंबर 4. ओके, अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न, मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे या ठिकाणी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 वर्षानंतर मुलाचे वडिलांच्या त्या वयाच्या निमपट होते, तर मुलाचे वय किती? पुन्हा एकदा पहा, मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 पट आहे. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळेच्या वयाचे निमपट होते, तर मुलाचे वय किती? पर्याय 18, 36, 12, 29. पहा, मुलाचं आपण आजचं वय 1 मानलं, वडिलांचं 3x तिप्पट. 12 वर्षानंतर मुलाचं वय 1+12, तर वडिलांचं 3x+12. पण 12 वर्षानंतर या मुलाचं वय 1+12 ते वडिलांच्या वयाच्या निम्म, 3x+12 निम्म. 12 वर्षानंतर 3x+12 वडिलांचं आणि मुलाचं 1+12. पण 12 वर्षानंतर मुलाचं वय वडिलाच्या वयास निमपट होते, म्हणून 3x+12 भागिले 2 कोणत्याही संख्येला 2 भागिले निमपट होते. भागिले 2 1+12ला गुणिले येणार. 2 गुणिले 1 2, 1+12 2 24, बरोबर पलीकडं 3x+12. हे 2x पलीकडे घेतले, 3x वजा 2x, आणि 12 मागे घेतले. 24मधून वजा होणार, 24 वजा 12 12. 3x मधून 2x गेले, x बरोबर 12. मुलाचं वय 12 वर्षे. अचूक पर्याय नंबर 3. ओके, अशा पद्धतीनं. 5वं उदाहरण आहे 2021 मधलीच पेपर सेकंडमधली. मिनिट काटा 12 असताना, मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला, तर आणखी 1.5 तासाने त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन होईल? काटकोन कधी होणार आहे? मिनिट काटा 12वर असताना, एक 9 वाजता आणि 3 वाजता. 9 वाजता आणि 3 वाजता. मग 9 वाजता मग आणखी 1.5 तासाने 10:30 होणार. 3 वाजता आणखी 1.5 तासाने 4:30 वाजता 4:30 होणार. कोण काढूया आपण? 10:30 वाजता कोण 30h सूत्रच आहे. 30h वजा 11/2 गुणिले m मिनटं h तास. 30 गुणिले 10 तास 300 वजा 11/2 गुणिले m. 30 गुणिले 11 त्रिक 33. 330 भागिले 2. 330 ची निम्म 165. 300मधून 165 गेले, 10तनं 5 गेले 5. इथं 10मधून 7 गेले, उरले 3. 3 2 गेले 135 अंश. 135 अंश. ओके, 135 अंश. यामध्ये पर्याय नाही. इकडे जाऊया 4:30 वाजता. 30 गुणिले h 120 आणि 11/2 गुणिले हे 30 मिनटं. इथे 165च. 11 गुणिले 30, 330 भागिले 2 165. 165 मध्ये 120 गेले 5. 6 म्हणून 2 गेले 4, 1 गेले 0. म्हणजे या ठिकाणी वजा 45 अंश. पण कोण हा धनच घेतला जातो. 45 अंश. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2 आहेच. म्हणजे मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार झाला दिसला, तर आणखी 1.5 तासाने त्या दोन्ही काट्यात 45 अंशाचा कोन होईल. ओके, अशा पद्धतीनं
काळजीपूर्वक उदाहरणे सोडवल्यास आपण अचूक पर्यायापर्यंत जातो आणि आपण जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो. नव्हे, गणितामध्ये 30 पैकी 30 गुण मिळवून आपण पोर्टलसाठी सिलेक्ट होऊ शकतो. कारण बाकी गणित सोडून बाकीचे विषय सोपे असतात. गणिताकडे अधिक लक्ष द्या. धन्यवाद.